नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB फर्स्ट सेमिस्टर 2026 साठी जे एक्झामिनेशन होणार आहे, फर्स्ट सेमिस्टर विद्यार्थ्यांसाठी. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर पुढे एक्झाम जाणार आहे का? बिकॉज इलेक्शनच्या ज्या डेट्स आहेत जिल्हा परिषदेच्या, त्या पुढे गेलेल्या आहेत. जर आपण बघितलं तर 5 to 7 वगैरे जे काही डेट्स आहे, त्या डेट्स पुढे गेलेल्या आहेत. 7thला वगैरे होतं, आता 7th आणि 9thला जे काही इलेक्शन प्रोसेस आहे, ती तेव्हा होणार आहे. सो खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर आता नवीन अपडेट आलेली आहे, की डेट्स चेंज झालेल्या आहेत का, की नाही? पण मी तुम्हाला हे सांगतो, की ऑफिशियल जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही, तोपर्यंत मी कधीही कोणती अपडेट देत नाही. सो आता ऑफिशियल नोटिफिकेशन मी स्वतः चेक केलं, त्यानंतरच हा व्हिडिओ बनवत आहे. सो आपण ते एकदा बघूया. ऑफिशियल नोटिफिकेशन म्हणजेच आपण मुंबई युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला आलो आहोत. ओके. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं टाईम टेबल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होते किंवा सर्क्युलरमध्ये जरी चेक केलं, तरी तुम्हाला सर्क्युलरवरती क्लिक केल्याच्यानंतर या पद्धतीची विंडो ओपन होते. या पद्धतीची विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे लॉचा जो सेक्शन आहे, लॉचा सेक्शन आहे इथे, तिथे क्लिक करू शकता डिपार्टमेंट ऑफ लॉ किंवा नाही सिलेक्ट केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. डाउन साइडला तुम्हाला यायचं आहे. बिकॉज मी ऑलरेडी सिलेक्ट केलं होतं डिपार्टमेंट ऑफ लॉ. डाउन साइडला तुम्ही आल्याच्या नंतर पहिले तुम्हाला डाउन साइडला यायचं आहे. ओके. सो डिपार्टमेंट ऑफ लॉ सिलेक्ट केलं तरी चालेल, नाही सिलेक्ट केलं तरी तुम्हाला अशा पद्धतीचं विंडो तुम्हाला ओपन होते. त्या विंडोमध्ये जर आपण खालती आलो 10th ज्यामध्ये एक्झामिनेशन सर्क्युलर्स, सर्क्युलर ऑल 05 काउंटिंग जिल्हा परिषद इलेक्शन विंटर 2025. विंटर आहे आता 2025चं आणि 31 जानेवारी 2026 जे की आजची डेट आहे. यावरती व्ह्यू केलं, तर मग तुम्हाला अशा पद्धतीची विंडो ओपन होते, ज्याच्यामध्ये नोटीस ही आलेली आहे. ती काय नोटीस आहे, तीच तुम्हाला यामध्ये मी रीड करून दाखवत आहे. ओके. सो ही जी नोटीस आहे, जी तुम्हाला आता मी दाखवत आहे इथे, यामध्ये नोटीस आलेलं आहे, की स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र याच्यामध्ये विंटर एक्झामिनेशन ज्या पोस्टपोन झालेल्या आहेत, काउंटिंग ऑफ जिल्हा परिषद इलेक्शन कोणते पेपर्स पुढे गेलेले आहेत 9th आणि 10th फेब्रुवारी. ओके. हे एक्झाम शेड्यूल झालेले आहे. म्हणजे 9th फेबला फर्स्ट सेमिस्टरची जी एक्झाम असेल, ती 24 फेबला तुमची एक्झाम होणार आहे. तर समजा 9th फेबला समजा लीगल लँग्वेजचा पेपर असेल, तर तो तुमचा पेपर कधी होणार आहे? 24 फेब. एकदा ती पण फोटो तुम्हाला यामध्ये दाखवतो. सो 9th फेबला बघा यामध्ये हायलाइट केलेला आहे मी. 9th फेब लीगल लँग्वेजचा पेपर हा तुमचा 24 फेबला तुमचा पेपर होणार आहे. ओके. त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचा 10 फेबला ज्या विद्यार्थ्यांचा एक्झाम असणार आहे 10th फेबला, त्या विद्यार्थ्यांची एक्झाम 25th फेबला होणार आहे. सो हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. ही जर आपण डेट जर बघितली 31 जानेवारी 2026. सो 9 तारखेला जो पेपर होणार आहे लीगल लँग्वेजचा फर्स्ट सेमिस्टर स्टुडंटचा, तो पेपर कधी होणार आहे? 24th फेबला. ओके. आणि जो त्याच्या पहिले जो आला होता नोटिफिकेशन त्याच्यामध्ये आपण 18 फेब आणि 21 फेबला एक्झाम होणार आहे. तो सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. 3rd फेबला जो पेपर होणार आहे सेमिस्टर 1चा तो ॲज इट इज होणार आहे लेबर लॉचा. ओके. 5th फेबला जी डेट आहे, ती डेट आहे 18 फेबला तुमची ती एक्झाम होणार आहे. जी 5th फेबला पुढे गेली होती. 7th फेबचा जो पेपर आहे 21 फेबला होणार आहे आणि 9th फेबचा जो पेपर आहे 24th फेबला तुमचा पेपर होणार आहे. खूप दिवस आहेत तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी. ओके. प्रॉपरली अभ्यास करा. प्रॉपरली ज्या आपण नोट्स दिलेल्या आहेत किंवा जे काही इम्पोर्टंट क्वेशन दिलेले आहेत, तेच करा. पण प्रॉपरली समजून अभ्यास करा. ओके. प्रॉपरली रीडिंग केलं, प्रॉपरली जर समजून अभ्यास केला, तर ॲट द टाईम ऑफ एक्झाममध्ये तुम्हाला त्या समजून ज्या तुम्ही अभ्यास केलेला आहे, तो तुमच्या लक्षात राहील. जास्तीत जास्त जर रट्टा मारला, तर तिकडे तुम्हाला काहीही लक्षात राहणार नाही आहे. सो बेस्ट ऑफ लक आणि याच्यामध्ये ज्या एक्झामिनेशनच्या डेट्स आहेत, त्या ऑफिशियली तुम्हाला यामध्ये सांगितलेल्या आहे मी. 3rd फेबला जो पेपर होणार आहे, तो ॲज इट इज जसा आहे तसाच होणार आहे. जो लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टचा 18 फेबला होणार आहे, लॉ ऑफ टॉर्टचा 21 फेब आणि लीगल लँग्वेजचा जे आज नोटिफिकेशन आलेली आहे, त्यानुसार 24th फेबला ही एक्झाम तुमची होणार आहे. सो आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. बाकीच्या विद्यार्थ्यांचं सेम ॲप्लिकेबल आहे.
त्या तुमची जर डेट्स असेल त्या डेट्सला 7th फेबला जर कुणाचा अनदर विद्यार्थ्यांचा पेपर असेल, 9th फेबला अनदर विद्यार्थ्यांचा पेपर असेल, ऑब्व्हियसली तो पेपर पुढे जाणारच आहे. सो त्या पद्धतीने म्हणजे कोणत्या डेट्स? या डेट असणार आहेत, जे ते तुम्हाला राइट साइडला मी दिलेल्या आहेत. ओके. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी प्रॉपरली समजल्या असतील. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनला विचारा. नक्की तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न नक्की करेन. थँक सो मच.